हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण MIDC भरतीच्या संदर्भात एक नवीन प्रसिद्धीपत्र प्रसिद्ध झालेले आहे आणि त्यामध्ये नवीन फॉर्म सुद्धा भरता येणार आहेत. तर नेमकं त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आदिवासी विभाग ई बुक तसंच प्रयोगशाळा सहाय्यक ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आदिवासी विभाग ई बुक विकत घ्या. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि हे 8 जानेवारी 2025 या तारखेचं प्रसिद्धीपत्रक आहे. पण ही भरती 2022ची आहे बरं, म्हणजे सरळ सेवा भरती 22 नाही, आता 2 वर्षे होत आले, परंतु अजूनही याची परीक्षा झाली नाही. पण नवीन सूचनापत्र त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, म्हणजे मूळची जाहिरात आली होती 14/8/2023 या तारखेला. तर सूचनापत्रात काय म्हणले पहा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत गट अ, गट ब आणि गट क या संवर्गातील एकूण 34 संवर्गातील 802 पदे भरण्याबाबत दिनांक 14/8/2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने मूळ जाहिरातीनुसार वयाधिक ठरल्यामुळे अर्ज सादर करू न शकलेले सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केलेले उमेदवार तसेच कुणबी मराठा व मराठा कुणबी नोंदी सापडलेल्या राज्यातील मराठा समाजातील पात्र उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले आहे अशा वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करण्यासाठी महामंडळाच्या ही त्यांनी वेबसाईट दिलेली आहे. या संकेतस्थळावर सूचनापत्र प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. तसेच नव्याने अर्ज सादर करण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर म्हणजे अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 8 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 असा ठेवण्यात आलेला आहे. तरी ज्या वयाधिक ठरलेल्या पात्र उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करायचे आहेत त्यांनी सदर सूचनापत्राचे अवलोकन करून त्याप्रमाणे विविध मुदतीत अर्ज सादर करावे. म्हणजे ही मुदत दिली 8 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत अर्ज करायचे आहेत. पण सर्वांना अर्ज करता येणार नाहीत हे लक्षात असू द्या. फक्त कोणाला करता येणार आहे तर ज्यांचं ACBC आहे आणि जे एज बार झालेले आहेत, म्हणजे 2023मध्ये एज बार झाले म्हणून अर्ज करता आला नाही, परंतु आता त्यांच्याकडे ACBCचं सर्टिफिकेट आहे किंवा कुणबी मराठा कुणबीचं सर्टिफिकेट असेल आणि आता त्यांचं वय 43 वर्षापर्यंत असेल किंवा त्याच्या आधीचं असेल तर अशाच विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. म्हणजे ACBC कुणबी कुणबी मराठा याच विद्यार्थ्यांना नव्यानं अर्ज सादर करता येणार आहे. तर जर तुम्हाला समाज कल्याण विभागाचं ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि समाज कल्याण ई बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.